कृषी विभागानं असं सांगितलं की मध्यंतरी त्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे ही माहिती अपलोड करण्यामध्ये अडचण येत होती, परंतु आता ही समस्या सुटल्याचं सांगितलं गेलं। तसंच राज्याकडून एक दोन वेळा त्याविषयीचा पाठपुरावा देखील करण्यात आला। तसंच मागच्या 2 दिवसांमध्ये राज्य सरकारकडून केंद्राला पत्र देखील पाठवल्याचं सांगितलं गेलं की पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होईल तेवढ्या लवकर जमा करण्यात यावी, कारण राज्य सरकारकडून सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे। मागच्या वर्षीपर्यंत आपण बघत होतो की विमा कंपन्यांनी राज्य सरकारकडून विमा हप्ता न आल्यामुळे पीक विमा भरपाई रखडून ठेवली होती, पण यंदा तसं झालेलं नाहीये। राज्य सरकारकडून पीक विम्याचा हप्ता देण्यात आलाय, माहिती देखील पुरवण्यात आली, परंतु आता सगळा चेंडू हा केंद्राच्या कोर्टामध्ये आहे। केंद्र सरकारच्या पातळीवर हा विलंब होत असल्याचं राज्याच्या कृषी विभागाचं म्हणणं आहे आणि राज्याच्या कृषी विभागाकडून त्या संबंधीचा पाठपुरावा देखील सुरू आहे की केंद्र सरकारनं पीक विम्याची भरपाई आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जमा करावी। मग आता राज्य सरकारने हे पत्र पाठवल्यानंतर तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करणार का, हा खरा प्रश्न आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची भरपाई जमा व्हायला सुरुवात होईल असं पुन्हा एकदा राज्याच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय।